महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्यात तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या। गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, हे लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या। त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही 40 दिवसाचा दिला। 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं। आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला, आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला। मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा। पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबर पर्यंत। मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला। आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू। साहेब तोही कायदा पारित झाला नाही। मराठा आणि कुणबी एक असले, नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये। आम्हाला का ढकललं जातंय त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडल्या, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब